तर नमस्कार, साक्षीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी डाळ मिरचूची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर व मिरच्या आणि तूर डाळ घेतलेली आहे. कुकरमध्ये पाणी टाकून आपल्याला त्यात डाळ टाकून घ्यायची आहे आणि बारीक अशा मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मिरच्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्या पण आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. कुकर आता गार झालेला आहे आणि डाळही शिजलेली आहे. ही डाळ एका प्लेटात काढून घ्यायची आहे. त्यानंतर डाळीत आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे. हे मी गॅसवर पातेले ठेवून त्यात 2 ते 3 माप तेल टाकलेले आहे. त्यानंतर जिरी मोहरीही टाकलेली आहे. जिरी मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहे. त्यात आपण लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आहे. ते सर्व 2 मिनटं परतून झाल्यानंतर त्यात मी हळद टाकलेली आहे. आपल्याला त्यात डाळ टाकून घ्यायची आहे. सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ आपल्याला टाकायचे आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. नंतर तयार आहे आपली डाळ मिरचूची भाजी. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.